राम राम जरा जोरात बोला. राम राम. हा, जैविक औषध वापरता तुम्ही, जोरात बोला जरा. माझं नाव सत्यनारायण मंत्री. आपलं तांबोळकर साहेबाच्या माध्यमातून पारदेवाडीमध्ये त्यांना भुईमुगासाठी औषध दिलं तर काय फरक पडलाय आणि भुईमुग कसा आहे त्यांच्याच तोंडून ऐकू. तुमचं नाव सांगा. उद्धव बाबाराव कवे, हां राहणार पारदेवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं, मला सांगा तुम्ही जे हे स्टीमरीज टेमरीज वापरल्यामुळं मला हे 2 फवारणी केलो हां तर ही शेंग माझी एवढी ही झाली. 1 महिना झालं पिरू. 1 महिना झालं पिरून. हां. बरं, शेंगमध्ये कुठं पिवळं पिवळं पान दिसतं का? नाही नाही. बरं, वेल कसा आहे? जबरदस्त फैंगला वेल. आता जबरदस्त बघा घेऊ का एका महिन्यात आम्ही तर बघायला लागलो, पण आपल्याला जी आहे ती रिअल परिस्थिती शेतकऱ्यांना पण दाखवायची आहे. ही पानाची रुंदी, पानाची काळोखी आणि पूर्ण भुईमुगाच्या प्लॉटमध्ये, शेंगाच्या प्लॉटमध्ये 2 फवारणी केलो त्याची टेमरीच्या. 2 फवारण्या केल्यात. 2 फवारणी. औषध कसं आहे? जबरदस्त आहे का औषध? जबरदस्त औषध आहे आणि थोडं बियाला लावून पेरलेलं. हा, म्हणजे बियाला लावून शेंग पेरली आणि 2 फवारण्या केल्यात. 2 महिना झालाय. या शेंगामध्ये कुठंच पिवळटपणा नाही ना, कुठं पान करपलंय. आता हे बघा, त्याच्याकडे थोडं बी ते टेमरीज थोडं उरलेलं होतं माझ्यापाशी. हा, तेव्हा ते रताळं लावलं, त्या रताळात तेवढी लावलेली रताळाचं बी 1 नंबर आहे आता. आणि ते दुसरी बी नाट बुडवून लावलेली ती बी. बरं, आता एकंदरीत जर विचार केला तुम्ही, हे जैविक औषध वापरता, ह्याचा गुण आहे का नाही? त्याचा लय गुण आहे. मी खात अजून कसलाच खात टाकलेला नाही. खत कसलाच टाकला नाही कसलाच खात म्हणजे तुम्हाला आमचं औषध वापरताना खत टाकायची गरजच पडली नाही. गरज पडेल नाही. बरं, खत टाकण्याच्या वरचा शेंग आहे का आता? शेंग आहे. अहो तुम्ही अजून कुणाच्या बी शेंगा बघा, तुम्ही माझ्या शेंगा फोर मी बियाला लावून पेरलेल्या आणि दुसऱ्या कुणाच्या बी बघा बिगर हिच्या खातं पिरून तिची शेंगा खातं पिरून त्यांची अशी शेंग नाही. नाही. मग तुम्ही हे जैविक औषध वापरून समाधानी? लय समाधान. धन्यवाद, नमस्कार.